नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे अतिशय छान अशी मटका कुल्फी। तर आज आपल्याला मटका कुल्फी बनवायची आहे, अगदी मार्केट सारखी आणि अगदी सोपी पद्धत आहे। तर वेळ न घालवता आपण लगेच बनवूया। तर आपल्याला मटका कुल्फी बनवण्यासाठी मिल्क पावडर घेतली, मी काजू घेतले, बदाम, साखर आणि पिस्ता। तर काजू इथे मी पाण्यात भिजवून घेतले आणि बदामही भिजवून घेतले। पहिले काय करायचे आपल्याला का बदाम पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे, म्हणजे वरची साली लगेचच निघतात जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर। तर आता आपण दूध टाकून घेऊया। तर असं एक पसरट आपल्याला कढई घ्यायची, तापत ठेवायची आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं, 1 चमचा पाणी घालायचं। पाणी घालण्याचं कारण असं की आपलं दूध ओतल्या जळू नये, त्यासाठी 1 चमचा पाणी घालायचे आपल्याला। तर दूध मी अगोदरच थोडंसं गरम करून घेतलं होतं। इथं मी 1.5 लिटर दूध घेतलंय। तर आता दूध आपल्याला व्यवस्थित आटवून घ्यायचंय। गॅस इथं मी मोठा केला आहे आणि एकसारखं असं आपल्याला चमच्याने ढवळत राहायचंय। दुधाला एक उकळी आली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे। तर दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण काजू बदाम पेस्ट करून घेऊया। तर दुधालाही अगदी व्यवस्थित उकळी आली, काजू बदामची पेस्ट बनेपर्यंत छान अशी उकळी आली आहे। तर आपल्याला 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित दूध आटवून घ्यायचे। तर आता आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। तर असं चमच्याने ढवळत राहायचंय, एकदम नाही ओतायची। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। एकसारखं असं आपल्याला चमच्याने ढवळून घ्यायचे, त्यामुळे काय होईल का गुठळी तयार होणार नाही। तर इथं आपल्याला साखर घालायची आहे। तर साखर अगदी 2 चमचे मी इथं साखर घालणार आहे। आपण मिल्क पावडर घातली आणि आपल्याला साखर मेल्ट करून घालायची आहे व्यवस्थित, त्यामुळे इथे फक्त 2 चमचे मी साखर घातली। आणि आता आपल्याला काजू बदामचं मिश्रण घालून घ्यायचे। आपण थोड्या वेळापूर्वी जे दळून ठेवलं होतं ना, दुधामध्ये दळून घेतलं मी हे। तर याच्यामुळे छान असं टेक्स्चर येतं कुल्फीला। अगदी व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे। तर आपल्याला दूध घट्ट होईपर्यंत व्यवस्थित आटवून घ्यायचे। तर एक पॅन घ्यायचा आहे असं आपल्याला, आणि आता आपल्याला ही साखर मेल्ट करून घ्यायची। गॅस मोठा करायचा आहे। तर गोड तुम्ही कमी जास्त करू शकता आपापल्या आवडीप्रमाणे। तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गोडचं प्रमाण जास्त प्रमाणात घालू शकता। तर मटका कुल्फी जर म्हटलं ना तर अगदी आपले लहानपण आठवतं आपल्याला। अगदी आपण लहानपणापासून बऱ्याचदा मटका कुल्फी खातोय। तर अतिशय छान अशी चव असते आणि अगदी दाणेदार अशी कुल्फी असते। तर त्याचप्रमाणे आज आपल्याला मटका कुल्फी बनवायची आहे। गॅस कमी करायचा आहे आणि अगदी व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायची साखर।
यामुळे काय होतं, तर कलरही अगदी छान येतो कुल्फीचा आणि छान अशी चव लागते. एकसारखं असं चमच्याने आपल्याला दळून घ्यायचं. तर हे बघा, साखर अगदी व्यवस्थित मेल्ट करून घेतली आहे. तर आपल्याला लगेच आता ही दुधामध्ये घालून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला. तर तुम्ही बघू शकता कलर अगदी चेंज झालाय, छान असा कलर आलाय दुधाला. तर आपल्याला यात आता वेलची पावडर घालायची आहे. तर 1 चमचा वेलची पावडर घालायची. चमच्याना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि थोडेसे पिस्ता घालायचे. तर पिस्ता मी थोडेसे असे हातावरती मॅश करून घेतले. थोडीशी आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची. तर अजून आपल्याला 10 मिनिटं व्यवस्थित दूध आटवून घ्यायचे. तर हे बघा, अतिशय छान असं कुल्फीसाठी आपलं दूध तयार झाले. छान असं टेक्स्चर आले. हे बघा, तर बऱ्यापैकी आपण दूध आटवून घेतलंय. तर 1.5 लिटर दूध घेतलं होतं मी. तर अर्धा लिटर दूध आपण आटवून घेतलंय. तर गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण थंड होऊन द्यायचे. तर अगदी व्यवस्थित दूध इथं थंड झाले आणि छान असं टेक्स्चर आले. हे बघा, थंड झाल्यानंतर घट्ट असं दूध तयार झाले. तर आता आपण लगेचच भरून घेऊया. तर इथं मी ग्लास घेतले. हे बघा, असा ग्लास घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही ग्लासमध्ये भरू शकता. तर मी असे ग्लास घेतले इथं. तर ह्या ग्लासमध्ये आपल्याला कुल्फी तयार करायची आहे. याप्रमाणे आपण असे सर्व ग्लास भरून घेऊ. अगदी सोपी पद्धत आहे आणि खायला तितकीच चविष्ट लागते. तर मार्केटमधून आणायची काही एक आवश्यकता नाही. अगदी घरच्या घरी कमी वेळेत कमी साहित्यात तुम्ही बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता 1.5 लिटर दुधामध्ये अगदी व्यवस्थित मी इथं 7 ग्लास भरले. 1.5 लिटर म्हणजे आपण अर्धा लिटर दूध त्यातलं आटवून घेतलं. तर 1 लिटर दुधामध्ये मी इथं 7 ग्लास छान असे भरून घेतले कुल्फीसाठी. आता आपल्याला एका बटर पेपरने हे पॅक करून घ्यायचे. तर बटर पेपर घ्यायचा आहे, कुठलाही पेपर घेऊ शकता तुम्ही. तर अगदी व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचे अशा पद्धतीने. असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. म्हणजे काय होतं का, बर्फ जो असतो ना वरतून साचणार नाही त्याच्यावरती. तर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि अशी स्टिकमध्ये व्यवस्थित घालायची आहे. हे बघा, तर याचप्रमाणे आपण सर्व ग्लास पॅक करून घेऊया. तर अगदी व्यवस्थित मी पॅक करून घेतले आणि त्यामध्ये आपण असे स्टिक टाकून घेतले. तर आता आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचे. मी रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला बघायचे आहे की छान अशी आपली कुल्फी तयार झाली की नाही. तर चला, तर मग आपण लगेचच आता फ्रीझरमध्ये ठेवून देऊया. तर रात्रभर मी इथं कुल्फी फ्रीझरमध्ये ठेवली होती. आता आपण फ्रीझरमधनं काढून घेतली
तर चेक करूया कुल्फी कशी तयार झाली. तर आपल्याला काय करायचे, पाणी घ्यायचे आणि असं ग्लास पाण्यामध्ये बुडवून घ्यायचंय आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला असं हातावरती फिरवून घ्यायचं. बघू शकता एकदम छान अशी कुल्फी तयार झाली आहे. तर सर्व आपण चेक करूया. अगदी सहजपणे ग्लासमधून कुल्फी बाहेर काढता येते. तर अगदी व्यवस्थित आपली मटका कुल्फी तयार झाली आहे. तर आपल्याला अगदी थोडासा पिस्ता घालायचा आहे वरतून. अतिशय छान अशी आपली कुल्फी तयार झाली. बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी आपली मटका कुल्फी तयार झाली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.